The control system in which the input is somehow dependent on output or changes in the output is termed as closed loop control system. The control system in which input is somehow dependent on output or changes in the output is termed as closed loop control system. आपण बघितलं होतं ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये इनपुट हे आउटपुटवर डिपेंड नसतं. इट इज टोटली इंडिपेंडंट ऑफ आउटपुट और चेंजेस इन द आउटपुट. पण क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये काय म्हणतं? द कंट्रोल सिस्टीम इन विच द इनपुट इज समहाउ डिपेंडंट ऑन आउटपुट और चेंजेस इन द आउटपुट. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये इनपुट हे आउटपुटवर डिपेंड असतं किंवा आउटपुट मध्ये होणाऱ्या बदलांवर डिपेंड असतं. आता याच्यासाठी काय केलेलं, आपण जर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम बघितली तर त्याला हा खालचा भाग नव्हता, बरोबर आहे. याला फीडबॅक पाथ असं म्हणतात, याला फीडबॅक पाथ असं म्हणतात. याला फीडबॅक पाथ असं म्हणतात. ओके. तर यानं काय होतं, आउटपुटचं स्टेटस हे इनपुटला मिळत राहतं. इनपुटला मिळत राहतं आणि त्याच्याप्रमाणे इनपुट मध्ये अकॉर्डिंग टू आउटपुट इनपुट मध्ये चेंजेस होत राहतात. इनपुट मध्ये चेंजेस इनपुटला कळत राहतं की आउटपुटला काय कंडिशन आहे, हे इनपुटला फीडबॅक पाथच्या साहाय्याने कळत राहतं. ओके. आपण आता याचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. रेफ्रिजरेटर, फ्रीज आपल्या सर्वांच्या घरी असतो. फ्रीजचं ऑपरेशन तुम्ही बघितलं असेल. फ्रीजचा पॉवर सप्लायचा जो नॉब असतो, पॉवर सप्लायचं जे बटन असतं ते कंटिन्युअसली ऑन असतं, बरोबर आहे. पॉवर सप्लायचं ऑन असतं. तुम्ही फ्रीजला कधी असं ऑब्झर्व केलं का, मध्येच त्याच्यामधनं आवाज येतो, फ्रीज मधनं आवाज येतो आणि काही वेळानंतर तो आवाज बंद होऊन जातो. हे ऑब्झर्व केलेलं आहे तुम्ही? हो सर. असं का होतं? आपला पॉवर सप्लाय कंटिन्युअस ऑन असतो, पण काही वेळासाठी आवाज येतो, मग परत बंद होऊन जातो. तर आपल्या फ्रीजमध्ये आपण फ्रीजचा आतलं टेम्परेचर किती असावं हे आपण सेट करतो. तिथला जो डीप फ्रीजर जो असतो त्या ठिकाणी एक व्हील असतं, त्याला 1 2 3 4 असे मार्किंग केलेलं असतं आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला फ्रीजरच्या फ्रीज मधलं आतलं टेम्परेचर किती असावं हे आपण त्या नॉबच्या साहाय्याने सेट करतो, बरोबर आहे. आता आपण फ्रीजचं टेम्परेचर जेवढं सेट केलेलं आहे तेवढं टेम्परेचर आपल्या फ्रीजचं आतमधलं डिक्रीज झालं, तेवढं टेम्परेचर डिक्रीज झालं की काय होतं, फ्रीज आपला त्याचं इनपुट ऑफ करतं. इनपुट काय करतं, ऑफ करतं. त्याच्यामुळे काय होतं, इनपुट ऑफ झाल्यामुळं आपल्या फ्रीजचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा परत कमी होत नाही. आपण जेवढं सेट केलेलं आहे त्या लेवलपेक्षा त्याचं परत कमी होत नाही, बरोबर आहे. ज्यावेळी आपण जे टेम्परेचर सेट केलेलं असेल, फ्रीजचं जेवढं टेम्परेचर सेट केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल 10 डिग्री आपण म्हणण्यासाठी, त्याला नॉब असतं, व्हील असतं आणि त्याला 1 2 3 4 असं त्याची लेवल असतं, ठीक आहे. त्याच्याप्रमाणे आपण फ्रीजचं टेम्परेचर सेट केलं, तेवढ्या आपल्या फ्रीजचं टेम्परेचर डिक्रीज झालं की ऑटोमॅटिक काय होतं, फ्रीज आपला ऑफ होऊन जातं. फर्दर तो आपल्या फ्रीजचं टेम्परेचर कमी करत नाही, ऑफ होऊन जातं. मग असेच 5-10 मिनिटं निघून जातात. आपण फ्रीजचं दार उघडलं, काहीतरी घ्यायचं होतं, उघडलं, परत बंद केलं की काय होतं, काही वेळानंतर आपल्या फ्रीजचं आतलं टेम्परेचर ते आपण सेट केलेल्या लेवलपेक्षा वाढतं, जास्त होतं. त्याच्यामुळे काय होतं, मग फ्रीजचं त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, आतलं टेम्परेचर आपण जेवढं सेट केलेलं आहे तेवढं मेंटेन करण्यासाठी परत आपला फ्रीज काय होतो, ऑटोमॅटिकली ऑन होतो. परत काय होतो, तो ऑन होतो. म्हणून आपल्याला परत आवाज यायला लागतो. आणि हा कधीपर्यंत सुरू राहतं, जोपर्यंत आतलं टेम्परेचर आपण जेवढं सेट केलेलं आहे तेवढं तो डिक्रीज करत नाही, तेवढं टेम्परेचर आतलं करत नाही, तोपर्यंत तो ऑन राहतो. आणि एकदा की आतलं टेम्परेचर हे त्यानं आपण सेट केलेलं एवढं टेम्परेचर झालं की काय होतं, मग ऑटोमॅटिकली तो ऑफ होऊन जातो. हे झालं आपल्या फ्रीजचं ऑपरेशन. आता आपण बघूया क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. याच्यामध्ये काय होतं, आपण एक टेम्परेचर सेट करतो, टेम्परेचर सेट करतो म्हणजे ते झालं आपलं आउटपुट, फ्रीजचं आउटपुट.
ज्यावेळी फ्रीजचं आउटपुट आपलं हे काय केलं जातं, आपल्या फ्रीजचं पहिल्यांदा आपण 10 डिग्री एवढं सेट केलं. आतलं टेम्परेचर, फ्रीजच्या आतमधलं टेम्परेचर 10 डिग्री. पहिल्यांदा नॉर्मल टेम्परेचर 25-30 डिग्री असेल. मग टेम्परेचर फ्रीज काय करेल, त्याचं टेम्परेचर हळू-हळू डिक्रीज करत जाईल. 30 वरनं 25 वर आला, की काय होईल, हा आउटपुटचं टेम्परेचर किती झालं आपलं, आतलं टेम्परेचर 25 डिग्री. हा फीडबॅक पाथ लगेच इनपुटला सांगेल. इनपुटला सांगितलं, अरे आपलं सेट केलेलं टेम्परेचर 10 डिग्री आहे, पण हे 25 डिग्री आहे. आपल्याला परत काम करायला पाहिजे. तो परत टेम्परेचर डिक्रीज करायला. परत डिक्रीज करायला गेलं, 25 वरनं 20 परत फीडबॅक पाथ थ्रू इनपुटला सिग्नल येईल. इनपुट कंपेअर करेल आपण सेट केलेलं टेम्परेचर आणि ऍक्च्युअल मध्ये असलेलं टेम्परेचर. दोन्ही सारखं आहे का? नाही आहे. परत टेम्परेचर डिक्रीज करेल. 15 डिग्री, 12 डिग्री आणि ज्यावेळी 10 डिग्री आउटपुटचं टेम्परेचर आणि सेट केलेले टेम्परेचर दोन्ही सारखे होतील, त्यावेळी काय होईल, आपला फ्रीझरचं इनपुट ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. ठीक आहे. ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. म्हणजेच ह्या कंडिशनमध्ये काय करतं क्लोज लूप कंट्रोल सिस्टीममध्ये, आउटपुट किंवा आउटपुटमध्ये होणारे बदल याच्यावर इनपुट डिपेंड असतं. याच्यावर इनपुट हे डिपेंड असतं. आउटपुट किंवा आउटपुटमध्ये होणाऱ्या चेंजेसवर इनपुट हे डिपेंड असतं. ठीक आहे. आपल्याला कळलं, एक्झाम्पल कळलं. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. एअर कंडिशनर. एअर कंडिशनर मध्ये आपल्या रूम मध्ये लावलेला असतो एअर कंडिशनर. त्याचा आपण एक टेम्परेचर सेट करतो. फॉर एक्झाम्पल आपण रिमोटच्या सहाय्याने त्याचं टेम्परेचर 22 डिग्री एवढं टेम्परेचर सेट केलं. पहिल्यांदा रूमचं नॉर्मल टेम्परेचर 30 डिग्री असेल. मग आपला एअर कंडिशनर काय करेल, रूमचं हळूहळू टेम्परेचर डिक्रीज करायला सुरुवात करेल. आणि एकदा डिक्रीज करता करता थोडं डिक्रीज करत येईल. एकदा जर आपण सेट केलेलं टेम्परेचर त्याचं आपल्या रूमच्या टेम्परेचर एवढं झालं, आपण सेट केलेलं 22 डिग्री, रूमचं टेम्परेचर हळूहळू डिक्रीज करत येईल. 38, 28, 26, 24, 22. एकदा 22 आलं की काय होईल, आपला एअर कंडिशनर ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाईल. म्हणजेच आपला तो त्या लेव्हलपेक्षा आपण सेट केलेल्या लेव्हलपेक्षा फर्दर टेम्परेचर डिक्रीज करणार नाही, त्याचं टेम्परेचर परत कमी करणार नाही. त्यावेळी काय होणार, तो इनपुट ऑटोमॅटिकली ऑफ करून टाकेल. तर अशा सिस्टीमला क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. आता आपण थोडासा विचार करूया. जर एअर कंडिशनर आपला जर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असता तर काय झालं असतं. इमॅजिन करा, जर आपला एअर कंडिशनर हा ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असता तर काय झालं असतं. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये इनपुट हे आउटपुटवर डिपेंड नसतं. इनपुट आउटपुट मध्ये होणाऱ्या चेंजेसवर इनपुट हे टोटली इंडिपेंडंट असतं. जर आपला एअर कंडिशनर जर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असता तर काय झालं असतं, आपलं आपण एअर कंडिशनर ऑन केला, तो टेम्परेचर डिक्रीज करत गेला. 28 वर आला, 25 वर आला, 22 वर आला, 18 वर आला, 15 वर आला, 10 वर आला, काही वेळानं 0, काही वेळानंतर मायनस. आतले सगळे लोक फ्रीज झाले असते. बरोबर आहे. रूम मधले सर्व लोक काय होऊन गेले असते, फ्रीज होऊन गेले असते. त्यांचा सर्वांचा बर्फ होऊन गेला असता. ठीक आहे. आता आपल्याला कळलं ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम म्हणजे इनपुट हे आउटपुटवर डिपेंड असतं. याच्यामध्ये एक फीडबॅक पाथ असतो. तो कंटिन्युअसली इनपुटला सांगत राहतो की आउटपुटचं करंट स्टेटस काय आहे, त्याला कम्पेअर करत राहतं. कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतं. ठीक आहे. आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर. ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री मधला आपण काय म्हणूया त्याला, सॉ मिल इंडस्ट्री आहे. म्हणजेच लोखंडाच्या सळया बनवणारी इंडस्ट्री आहे. ज्या ठिकाणी लोखंडाचं पाणी केलं जातं, त्याला पिघळल्या जातं लोखंडाला आणि त्याचं सळयाच्या फॉर्म मध्ये आपल्या कन्स्ट्रक्शन साठी ज्या वापरतात वेगवेगळ्या डायमेन्शनच्या,
8 mm, 10 mm, 15 mm, 20 mm आपल्याला जे काही रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आणि त्या सळायच्या साच्यामध्ये ते लिक्विड टाकल्या जातं. त्या ठिकाणी तिला फर्नेस असं म्हणतात, ज्या ठिकाणी आपलं लोखंडाला वितळवल्या जातं. तर त्या फर्नेसचं टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी आपण टेम्परेचर कंट्रोलर लावलेला आहे. त्याचं जर टेम्परेचर एक्सेस जर वाढलं तर काय होईल, त्या फर्नेसमध्ये आग लागेल, स्फोट होईल, इंडस्ट्रीमध्ये हजार्डस सिच्युएशन तयार होईल. तर या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तिथे ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर लावलेला असतो. तो काय करेल, आपल्या फर्नेसचं टेम्परेचर कंटिन्युअसली मॉनिटर करत राहील आणि ते आपल्या एका डिझायरेड लेवल पेक्षा जर एक्सेस होत असेल तर इनपुट काय करेल, ऑफ करून टाकेल. इनपुट ऑफ केल्यामुळे काय होणार, परत आपल्या फर्नेसचं टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही, वाढणार नाही आणि ऍक्सिडेंट होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ऑटोमॅटिक लिक्विड लेव्हल कंट्रोलर. आपले फ्युएल टँक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या टू व्हीलरची फ्युएल टँक आहे. आपल्या फ्युएल टँक मध्ये आपण पेट्रोल भरायला गेलो, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत आहे, त्याला म्हटलं टाकी फुल कर. तो आपला त्या पंपची जो काही हे असतो नोझल असतो त्याचा पंप ऑन करतो आणि ठेवून देतो आणि तो बघतो, कंटिन्युअस मॉनिटर करत राहतो, भरली का टाकी मॉनिटर करत राहतो. बरोबर आहे. तर याच ठिकाणी जो फार मोठ्या टाक्या असतील, आता आपण ही आपल्या गाडीची टाकी झाली, तो मॅन्युअली हे करत राहतो. आता मोठी टाकी आहे, फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी आपल्या पूर्ण शहराचं पेट्रोल एका टाकीमध्ये साठवलं जातं, पूर्ण रत्नागिरी शहराचं, अशी एवढी मोठी टाकी आहे. त्या टाकीला तर आपण मॅन्युअली जाऊन प्रत्येक वेळी पाहणं आपल्याला शक्य होणार नाही. तर त्या टाकीचं लेव्हल, लिक्विडची लेव्हल मॉनिटर करण्यासाठी हा लिक्विड लेव्हल कंट्रोलर यूज केला जातो. किंवा आपला टँकर आलेला आहे, पेट्रोल किंवा डिझेलचा टँकर आलेला आहे, त्यानं आपल्या टाकीमध्ये किती पेट्रोल टाकलं, किती लिटर पेट्रोल टाकलं, हे मॉनिटर करण्यासाठी हा यूज केला जातो. ठीक आहे. किंवा आपण सोपं आपल्या घरचा एक्झाम्पल घेऊया. आपल्या घरी ओव्हरहेड टँक असतं, पाण्याची वरची टाकी असते घराच्या, आपण छतावर लावलेली असतं. आपण काय करतो, मोटर ऑन करतो, टाकी आपली भरत जातं आणि टाकीमधनं पाणी ओव्हरफ्लो होतं, खाली सांडतं, आपल्याला 5-10 मिनिटानंतर कळतं. नंतर आपण मग मोटर बंद करतो किंवा आपल्याला शेजारचे लोक सांगतात, अरे तुमची टाकी ओव्हरफ्लो होत आहे, मग आपण बंद करतो. जर याच ठिकाणी जर आपण या टाकीला जर लिक्विड लेव्हल कंट्रोलर जर यूज केला, लिक्विड लेव्हल कंट्रोलर जर वापरला, तर आपल्याला काय होईल, आपल्याला खाली घरी बसल्या बसल्या आपल्याला कळत राहील की आपल्या ही टाकी किती भरलेली आहे. आपण त्याच्यामध्ये काही लेव्हल सेट करणार, लो लेवल, मीडियम लेवल, हाय लेवल, की आपल्याला टाकी भरण्याच्या आधीच आपल्याला कळेल आणि त्याचा अलाराम होईल आणि अलाराम झाला की आपण मोटर बंद करणार. ठीक आहे. हे झालं. किंवा मोटर त्याची ऑटोमॅटिकली ऑफ होणार. आपण त्याच्यामध्ये हे करून ठेवलं की ऑटोमॅटिक आपली मोटर ऑफ होऊन जाणार, म्हणजे आपलं लिक्विड वाया जाणार नाही, पाणी वाया जाणार नाही. ठीक आहे. हे झालं क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम कळलं. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये फीडबॅक पाहत असतं आणि तो आउटपुटला कंटिन्युअस मॉनिटर करत असतो, इनपुटला सांगत असतं आउटपुटची प्रेझेंट कंडिशन काय आहे आणि त्याप्रमाणे इनपुट मध्ये बदल होतो. म्हणजेच या सिस्टीम मध्ये इनपुट इज समहाउ डिपेंडंट ऑन आउटपुट और चेंजेस इन दी आउटपुट. दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. सर्वांना कळलं ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम? कन्सेप्ट येस सर. महत्वाचे आहे, पुढे आपल्याला हे लागणार आहे. ओके, व्यवस्थित क्लिअर झालं, एक्झाम्पल वरनं व्यवस्थित कळलं ओपन लूप कंट्रोल सिस्टीम sir. आणि Yes, क्लोज sir. लूप कंट्रोल सिस्टीम. ओके, पुढे जाऊया आपण. तुमच्यासाठी काही क्वेश्चन. रेफ्रिजरेटर